गुरुचरित्र अध्याय 46 मराठी भावार्थ। हिप्परगी नावाच्या गावात कलेश्वर नामक एक शिवलिंग होते। ते मोठे जागृत देवस्थान होते। तेथे एक नरहरी नावाचा ब्राह्मण शिवलिंगाची पूजा अर्चा करीत असे। तो मोठा उत्तम कवी होता। तो रोज 5 कविता करीत असे। कलेश्वराशिवाय तो अन्य कोणाचीही स्तुती करीत नसे। तो शंकराचा अनन्य भक्त होता। सर्व लोक त्याला म्हणत, तू एवढा मोठा कवी आहेस, तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे। श्रीगुरूंना काव्य हा प्रकार खूप आवडतो, तेव्हा तू त्यांची स्तुती काव्य का करीत नाहीस? तेव्हा तो म्हणत असे, मी माझी जिव्हा कलेश्वराला अर्पण केली आहे। दुसरे अनेक देव आहेत व माणसेही आहेत, त्यांची स्तुती मी करणार नाही, असे बोलून तो शिवपूजेसाठी निघून गेला। पूजा करता करता त्याला अवचित ग्लानी आली। रोज शिवपूजा करून काव्य रचून पार्वतीपतीची स्तुती तो करीत असे। त्या दिवशी त्याला खूप झोप आली। तो देवळातच निजला असताना त्याला एक स्वप्न पडले। त्यात त्याला दिसले की शिवलिंगावर श्रीगुरू बसलेले आहेत आणि तो त्यांची पूजा करीत आहे। शिवलिंग दिसतच नव्हते, श्रीगुरू दिसत होते व त्याला विचारित होते, अरे तुझी मनुष्यावर भक्ती नाही का? मग तू माझी पूजा का करतोस? मग तो थोड्या वेळाने जागा झाला आणि विचार करू लागला आणि त्याला आश्चर्य वाटले। श्रीगुरू हेच शिव, ते मनुष्य अवतार घेऊन आले आहेत। आपण उगीच त्यांची निंदा केली व त्यांना कमी लेखले। हे सद्गुरू आहेत, यात शंका नाही, त्यांची भेट घेतलीच पाहिजे, असे मनाशी ठरवून लगेच तो श्रीगुरूंच्या भेटीसाठी गेला। त्यांना पाहताच त्याने श्रीगुरूंसमोर लोटांगण घातले, त्यांचे चरण धरले व म्हणाला, महाराज, माझ्या मनावर अज्ञानाचे सावट चढले होते, त्यामुळे मी आपले खरे रूप ओळखू शकलो नाही, तरी मला क्षमा करावे। परंतु आता तुम्हीच साक्षात शंकर आहात याची मला खात्री पटली आहे। तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे। माझी मनोकामना पूर्ण करतील, जणू काही कलेश्वरच मला प्रसन्न देत आहे असे मला वाटत आहे। तेव्हा ते जगद्गुरु मजवर कृपा करा, हे जगद्गुरु मजवर कृपा करा। तुम्हाला मी प्रथम स्वप्नात पाहिले आणि आता तुमच्या चरणांचे प्रत्यक्ष दर्शन झाले। माझे अंतःकरण स्थिर झाले। मला तुमच्या विशेष वर्गात समाविष्ट करून घ्यावे, असे म्हणून नरहरीने षोडशोपचार त्यांची पूजा करून मानसपूजेचे काव्यमय वर्णन केले। तेव्हा श्रीगुरु तत्क्षणी म्हणाले, लोकांना मी स्वप्नात भेटतो तरच खरा वाटतो। मी येथे प्रत्यक्ष असताना याने माझे स्वप्नातले रूप व पूजोपचार आठवून त्यावर कविता रचली, असे सांगून त्या कवीला दान म्हणून वस्त्रे दिली। त्याने माझ्या दृष्टीनेही कलेश्वर श्रेष्ठ आहे, तू त्यांचीच नित्य सेवा कर, मी तिथे आहे, असे श्रीगुरु म्हणाले। तेव्हा नरहरी म्हणाला, तुम्हीच माझे कलेश्वर, तुम्हीच त्रिमूर्तीचे अवतार आहात, तुमचे पाय आता सोडायचे नाही, असा माझा निर्धार आहे। अशी स्वामींची प्रार्थना करून तो गाणगापुरात श्रीगुरूंच्या सेवेसाठी राहिला। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 46। श्री गणेशाय नमः। नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिली। श्री नंदी नामा कवी ऐसे, दुसरा अनेक कवी म्हणोनी, सिद्ध म्हणे नामधारक, सांगे तू ते कथा ऐका, आश्चर्य झाले कौतुका। श्री गुरुचरित्र अति गोड, असता दिवसी ऐका, श्री गुरु सिनेले भक्ती ऐका, आपुले घरी शोभानयदायका, म्हणून नेले आपुले ग्रामा। हिप्परगी म्हणजे ग्रामासी, नेले आमचे श्री गुरुजी, पूजा केली तेथे बहुअसी, समारंभ झाला थोर, तया ग्रामी शिवालय एक, नाम कलेश्वर लिंग एक, जागृत स्थान प्रख्यात, समारंभ झाला थोर, तया ग्रामी शिवालय एक, नाम कलेश्वर लिंग एक, जागृत स्थान प्रख्यात निक, तेथे एक द्विजवर सेवा करी, तया नाम नरहरी, लिंग सेवा भोकरी, आपण असे कवीश्वर नित्य करी 5 कवित्वे, समस्त लोक त्यासी म्हणती, तुझे कवित्वाची असे ख्याती, श्रीगुरुसी कवित्वराती प्रीती, नरस्तुती करी मी न करी, नरस्तुती मी न करी, नित्य पूजा करुणी आपण, कवित्व करी पार्वती रमणा, ते दिवशी अपरिमाणा, निद्रा आली तया देखा, निद्रा केली देवळात, देखता झाला स्वप्नात, लिंगावरी श्रीगुरु बैसत, आपण पूजा करीत असे, लिंग न दिसे श्रीगुरु असे, आपणासी पुसे ती हर्षे, नरावरी तुझी भक्ती नसे, कागा आमते पूजत असे, षोडशोपचारासी आपण, पूजा करी मणी स्थिर मणी, ऐसे देखोनी या स्वप्न, जागृत झाला तो द्विज, हाची होय सद्गुरु, त्रैमूर्तीचा अवतारू, भेट घ्यावी आता निर्धारू, म्हणून आला श्री गुरुपाशी, कलेश्वर कर्पूर गौर, तुझी होतासी जगद्गुरु, माझे मन झाले स्थिरू, तुझे चरण विटन टोलो, तुझी विश्वाचा आधारू, शरणागता वज्रपंजरू, चरण कमळ व्यास भ्रमरू, ठाकून आलो अमृत घ्यावया, पूर्वी समस्त ऋषी देखा, तप करीती सहस्र वर्षे निका, तू न पावसी एकेका, अनेक कष्ट करिता ती, न करिता तपानुष्ठान, आम्हा भेटलासी तू निधान, आमची झाली आमुची कामना पूर्ण, कलेश्वर प्रसन्न झाला। श्री गुरु म्हणती तयासी, नित्य आमुची निंदा करीसी, आजी कैसे तुझे मानसी, आलासी भक्ती उपजोनी, विप्रमणे स्वामी यासी, अज्ञान अंधकार आम्हासी, कैसे भेट आल परी येसी, ज्योतिर्मय न होता, स्वप्नावस्थेत देखील आपण, प्रत्यक्ष भेटले तुझे चरण, स्थिर झाले अंतकरण, मिळवा विशेष वर्गात, मानसपूजेचे विधान, पूजा व्यक्त केली त्याने, श्रीगुरु म्हणती तत्क्षण, आम्ही स्वप्न रूप लोकांसी, प्रत्यक्ष आम्ही असता देखा, स्वप्नावस्थी कवित्व एका,
येणे भिक्ती केले निका स्वप्नी भेदुनी समस्त श्री गुरु म्हणती यासी कलेश्वर श्रेष्ठ आम्हासी पूजा करिका नित्य त्यासी आम्ही तेथे सदा वसू विप्र म्हणे स्वामी असी प्रत्यक्ष सानोनी चरणासी काय पूजा कलेश्वरासी तुम्ही तेथेही तुम्ही म्या देखील तुझी स्वामी कलेश्वर त्रैमूर्तीचा अवतारू हाची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण ऐसे मिनवणी स्वामी असी कवीश्वर दोघेशी गुरुपाशी आले येणे रीतीसी भक्ती करती बहुवस कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध नाम सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारेसी सांगेल सिद्ध नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे नरहरि कवीश्वर प्राप्ती नाम पंचषट्चत्वारिंशोऽध्याय श्री गुरुचरित्रार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।